नमस्कार शेतकऱ्यांनो, हे आपल्या वसमत तहसीलचे SDM श्री शिवाजी माने सर शक्तीपीठ महामार्गाबद्दल संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, आता जी तुम्ही भूसंपादन करत आहात, ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला संमती दिली त्या शेतकऱ्यांचं साहेब म्हणजे जमिनीची मोजणी करतायत. कुठल्याही म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या जमिनीबद्दल या शक्तीपीठ महामार्गाबद्दल संमती दर्शवली नाही त्यांच्या शेतीमध्ये जोर जबरदस्तीने किंवा कुठल्याही कायद्याने मोजणी होत नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनी या गोष्टीसाठी संमती दर्शवली आहे त्या जमिनीमध्येच येऊन साहेब मोजणी करतात. तर साहेबांकडे मी अशी मागणी केली होती की साहेब, ज्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठसाठी संमती दिली त्या शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही प्रकल्पग्रस्त घोषित करा. म्हणजे काही काळानंतर जी जमीन या रस्त्यामध्ये जाणार आहे त्यानंतर इथे रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलांसमोर त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न समोर येणार आहे. त्यामुळे मी साहेबांशी चर्चा करताना साहेबांना असा प्रश्न विचारला की बाबा साहेब, मी पाठीमागे देखील साहेबांना निवेदन दिले होते की साहेब की शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना तुम्ही प्रकल्पग्रस्त घोषित करा, शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांना तुम्ही प्रकल्पग्रस्त घोषित करा. तर साहेब, तुमचं या गोष्टीवरती काय मत आहे की आम्ही तुम्हाला मागणी करतो की आम्हाला प्रकल्पग्रस्त घोषित करा, यावरती तुमचं काय ओपिनियन आहे तुम्ही आम्हाला कळवा. शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन जे आहे ते आपलं महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 आणि 2013चा भूसंपादन कायद्याच्या कलम 26 ते 30 या अंतर्गत केलं जातं. याच्यामध्ये महाराष्ट्र हायवे ॲक्टमध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याची तरतूद नाही आहे शासन स्तरावर. तर आपल्याला त्या जमिनीचा योग्य किफायतशीर असा मोबदला दिला जाईल, परंतु प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची कुठलीही तरतूद नाही. साहेब, आता या मागणी आहे ती आम्ही शासन स्तरावर कळवलेली आहे. धन्यवाद साहेब त्यासाठी. साहेब, आता या ज्या जमिनींचं तुम्हाला संमतीपत्र दिलेलं आहे त्यांना कुठला जमीन अधिग्रहण कायदा लागू होईल? समजा 1955चाच होईल का 2013चा होईल? जमीन अधिग्रहण कायदा आहे महाराष्ट्र हायवे ॲक्ट 1955 आणि मूल्यांकनासाठी 2013चा भूसंपादन कायद्याच्या कलम 26 ते 30 या तरतुदीचा वापर करायचा. साहेब, हेक्टरी समजा किती रेडी देताना पकडला जाईल याला? आपल्याकडं जो बेसिक बाजार मूल्य ज्याला म्हणतो तो हेक्टरी 9,20,000 रुपये आहे आणि जमीन जिरायत असेल तर याच्या 5 पट, हंगाम बागायत असेल तर 7.5 पट आणि पूर्ण बागायत असेल तर 10 पट असा म्हणजे दर मिळतो. साहेबांनी सांगितलेल्या गोष्टींनुसार शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची जमीन जर पूर्ण बागायत असेल तर त्यांना 10 पट मोबदला शासन देणार आहे असे SDM साहेब सांगत आहेत. साहेब, त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न माझा की आता ही जमीन जी मोजताय तुम्ही त्यानंतर समजा या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल? जमिनीचा म्हणजे पूर्ण जमिनीची मोजणी झाल्यानंतर त्याचं मोजणीचा डाटा आपल्याकडे येतो आणि त्यानंतर आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी आहे किती जमीन संपादन झाली याचं परिशिष्ट तयार झालं की मग मागचे खरेदी विक्री व्यवहार आणि रेडी रेकनर याचा तुलनात्मक अभ्यास करून जमिनीचा दर निश्चित करतो. त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते. त्या समितीनं दर निश्चिती केल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला वैयक्तिक जमीन संपादनासाठी आणि जो दर निश्चित केला आहे समितीनं त्या दराला आपली संमती आहे का याच्याबद्दल इंडिव्हिज्युअल नोटीस देऊन विचारणा करण्यात येते आणि आपली संमती असेल तर जिरायत जमिनीसाठी 4 पट, हंगाम बागायतीसाठी 6 पट आणि बागायती जमिनीसाठी 8 पट संमती नसल्यास, आणि संमती असल्यास 5 पट, 7.5 पट आणि 10 पट असा मोबदला निश्चित करून दिला जातो. संमती असल्यानंतर आपल्याला वाढीव मुआवजासाठी लवादाकडे अपील करता येत नाही. संमती दिल्यानंतर आपल्याला वाढीव मोबदल्यासाठी लवादाकडे अपील दाखल करता येतं, असा फक्त त्याच्यात फरक आहे. जमीन संपादन जे आहे ते सक्तीचा भूसंपादन निवाडा असेल किंवा संमतीचा निवाडा असेल याच्यामार्फत केला जातो. तो निवाडा करून आपल्याकडं त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्यानंतरच आपण जमिनीचा ताबा घेतो. म्हणजे फिक्स टाईम लाईन नाही? नाही, फिक्स टाईम आहे ना. हो, कायद्यामध्ये जी तरतूद केलेली आहे ते 2 वर्षाचा टाईम आहे. अच्छा. साहेबांनी आता शक्तीपीठ बद्दल तर एकदम छानशी माहिती आपल्याला सांगितली आहे. आता यानंतरचा प्रश्न मला तुम्हाला या गोष्टीबद्दल विचारायचा साहेब, महाराष्ट्रावरती जी नैसर्गिक आपत्ती आली आणि ज्या नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी वर्ग सापडलेला आहे, त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत आणि शासन कुठकुठल्या मार्गाने शेतकऱ्यांना मदत करू इच्छिणार आहे याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती मिळाली तर चांगलं होईल. शासनानं आता सध्या तर तातडीची मदत म्हणून आपण जे जमीन पिकाचं जे नुकसान झालं आहे त्यासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर असं 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण पिकासाठी नुकसान भरपाई देत आहोत. जिरायत पिकासाठी फळबागा किंवा ह्याच्यासाठी जवळपास 12,500 रुपये प्रति हेक्टर आणि फळबागांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर असं 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपण नुकसान भरपाई देत आहोत. तसंच ज्यांची जनावरे किंवा असं मयत झाली
काही व्यक्ती पुराच्या ह्याच्यात केलं तर त्यांना तातडीनं मदत त्याची सुद्धा दिली गेलेली आहे. आणि शासन आता आपलं याद्या सर्व तालुक्यातल्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीच्या अपलोड केलेल्या आहेत. KYC झाल्यानंतर किंवा शासनाकडून त्याच्याबद्दल सूट आल्यानंतर तातडीनं मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा. साहेब, तुम्ही आता म्हटले की ज्या शेतकऱ्यांचे जनावरं मृत आहेत किंवा या पुराच्या कचाट्यामध्ये वाहून गेलेत त्यांना शासन मदत करणार आहे, पण आम्ही ज्या न्यूज ऐकल्या, ज्या बातम्या पाहिल्या त्यानुसार तर महाराष्ट्र शासनाने जे शेतकऱ्यांची जनावरं मेलीत त्यांना काही मदत केली नाही. काल परवा माझ्या काकाची म्हैस देखील या पावसामुळे वारली, समजा ती मृत झाली, तर त्यांना देखील समजा काही मदत भेटेल या गोष्टीची आम्ही कृषी सहायकांना हे केली, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा काही कुठल्या प्रकारची मदत शासनाने जाहीर केली नाही. मदत हे कसं आहे की आपलं पंचनामा झाल्यानंतर आणि PM रिपोर्ट आल्यानंतर त्याची मदत 100% प्रत्येकाला मिळते. सध्या अंमलात आली नाही का? नाही लागू आहे आता सध्या. लागू आहे का? हो. साहेब, तुम्ही सांगितलं की बागायतीला जवळपास 20,000 ते 22,000 रुपये हेक्टरी भेटणार आहे. साहेब, आता तुम्ही कापसाची अवस्था तुमच्या समोरच आहे, सोयाबीनची देखील अवस्था मी तुम्हाला दाखवली की शेतीचा पार तलाव झाला आहे. शेतकऱ्यांना मग कापूस आणि सोयाबीनसाठी काय प्रमाणात अनुदान भेटेल? 8,500 रुपये प्रति हेक्टर. 8,500. 2 हेक्टर. साहेब, 8,500 रुपयामध्ये समजा येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये ज्या पेरण्या आहेत, आता गव्हाची बॅग जवळपास 3,000 रुपयांना आहे, खताची बॅग जवळपास 2,500 रुपयांना आहे. या 8,500 रुपयामध्ये साहेब विचार करा, हेक्टरी 8,500 रुपये भेटणार आहे आणि एकरची पेरणी करायची म्हणलं तर एक गव्हाची बॅग आणि एक खताचं पोतं लागणार आहे. या गोष्टीमधून या शेतकऱ्यांना जी मदत केली आहे त्या गोष्टीतून शेतकऱ्यांना खरोखरच मदत मिळते का शासनात? तुम्ही सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहात हे तुम्हाला आम्हाला म्हणजे बोलताना तुम्ही अगोदरच सांगितलं की बाबा मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि विशेष म्हणजे साहेब सुद्धा शक्तीपीठ बाधित शेतकरीच आहेत. ही जी मदत आहे ती सानुग्रह अनुदान आहे आणि ते आता 100% भरपाई तर आपल्याला देता येत नाही, परंतु जे शासनाच्या नियमानुसार देय आहे ते सर्व आपण देऊया. हे आणि साहेब, तुम्ही आणखीन एका छोट्याशा गोष्टीचा पाठपुरावा करा की शेतकऱ्यांना आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे, कारण की साहेब कर्जाचा डोंगर इतका शेतकऱ्यांवरती चढलाय. आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलाय आणि या हिसकावून घेतलेल्या घासामुळं समजा आता रब्बी हंगामाच्या पिकांचा फेरा करताना शेतकऱ्यांना जर सावकाराकडे जर जावं लागत असेल, सावकारांकडून जर कर्ज मागावं लागत असेल, आता साहेब गेल्या वर्षीचं या 2025च्या जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 2804 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं साहेब. तसं जर येत्या काळामध्ये काही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली असेल कर्जामुळे किंवा कर्ज बाजारीपणामुळे, तर या गोष्टीची कुठे ना कुठेतरी शासनाने दखल घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याची आपण जे निवेदन दिलेली आहेत ते शासनाकडे पोहोचवलेले आहेत. शासन स्तरावर निर्णय कारवाई करते. धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला जी माहिती दिली ती एकदम उत्कृष्ट होती आणि आम्ही सुद्धा शासनाचे नेहमी ज्या योजना असतील त्या योजनांबद्दल तुमच्याकडे पाठपुरावा करतील आणि तुमच्याकडून त्या गोष्टींची माहिती घेतील. थँक्यू.